मराठी साहित्याच्या आकाशात ना काही तारे असे आहेत जे कायम तळपत राहतात. त्यांचा प्रकाश कधीच कमी होत नाही. आज आपण अशाच एका तेजस्वी ताऱ्याबद्दल बोलणार आहोत. कवी, लेखक, नाटककार कुसुमाग्रज. चला त्यांच्या शब्दांमागची शक्ती आणि विचारांची खोली जरा जवळून अनुभवूया. कुसुमाग्रज हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, भारतीय साहित्यातला सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रवासाचा शेवट नव्हता, तर तो एका महान प्रवासाचा गौरव होता. मग कसा होता हा प्रवास आणि काय जादू होती हो त्यांच्या लेखणीत? खरं तर त्यांची ओळख फक्त कवी एवढीच नाहीये. त्यांना अग्निसंप्रदायी, मानवतावादी कवी असं म्हटलं जातं. आता हे दोन शब्द यातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळं सार दडलंय. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांच्या कवितेत क्रांतीची आग धगधगते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मानवतेबद्दलची अपार करुणा अगदी एखाद्या झऱ्यासारखी वाहताना दिसते. कमाल आहे ना? तर आपण कुसुमाग्रज म्हणतो, पण अनेकांना कदाचित हे माहीत नसतं की हे त्यांचं टोपण नाव होतं बरं का. या नावाला ज्यांनी जन्म दिला ते होते विष्णू वामन शिरवाडकर. साहित्याचा हा जो एवढा मोठा वृक्ष आहे ना, त्याची मुळं त्यांच्या याच नावात आणि त्यांच्या आयुष्यात खोलवर रुजलेली होती. त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला 1912 साली नाशिकमध्ये. त्यानंतर अनेक दशकं त्यांनी मराठी साहित्याची सेवा केली आणि मग आलं ते वर्ष 1987, जेव्हा त्यांच्या या कार्याचा सर्वोच्च गौरव झाला. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 1999 साली ते आपल्याला सोडून गेले, पण खरं सांगायचं तर त्यांचं साहित्य त्यांना कायम अजरामर करून गेलं. चला तर मग आता त्यांच्या साहित्याच्या त्या विशाल विश्वात एक डुबकी मारूया. त्यांनी फक्त एकाच साहित्य प्रकारात काम केलं असं नाहीये. काव्य, कथा, कादंबरी, नाटक अशा अनेक प्रांतांमध्ये त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांची मूळ ओळख ही एक कवी म्हणून होती. जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, काय काय नाही, या सगळ्या काव्यसंग्रहांनी मराठी वाचकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. आणि एवढंच नाही, तर त्यांनी समिधासारखा गद्यकाव्यसंग्रह लिहून हेही दाखवून दिलं की त्यांची प्रतिभा किती प्रयोगशील होती. पण त्यांची प्रतिभा फक्त कवितेपुरतीच मर्यादित नव्हती. वैष्णवी, कल्पनेच्या तीरावर, जान्हवी यांसारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी दाखवून दिलं की कथाकथनावर त्यांची किती घट्ट पकड होती. इतकंच नाही, तर फूलवाली सारखा लघुकथा संग्रह आणि आहे आणि नाही सारखा लघुनिबंध संग्रह, यातून त्यांच्या लेखणीचं वैविध्य पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि आता त्यांच्या कारकिर्दीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग तो म्हणजे नाटकं. दूरचे दिवे, दुसरा पेशवा अशी अनेक नाटकं त्यांनी लिहिली. पण नटसम्राट, अरे देवा, हे फक्त एक नाटक नव्हतं, तो मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड होता. अक्षरशः इतिहास घडवला या नाटकाने. आणि हो, वीज म्हणाली धरतीला हे सुद्धा त्यांचंच एक गाजलेलं नाटक. आता इतकं प्रचंड लेखन करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या लेखणीत अशी काय खास गोष्ट होती? अशी कोणती वैशिष्ट्ये होती जी त्यांच्या साहित्याला इतरांपेक्षा एकदम वेगळं ठरवतात? चला जरा तेच पाहूया. त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य भावनाशीलता. म्हणजे त्यांच्या लिखाणात ना मानवी भावनांचा एक कल्लोळ सापडतो. मग ते प्रेम असो, विद्रोह असो की करुणा, प्रत्येक भावना अशी आहे की ती वाचकाच्या थेट काळजाला हात घालते. दुसरं वैशिष्ट्य त्यांची ओजस्वी भाषाशैली. अरे, त्यांच्या शब्दांमध्ये एक जबरदस्त ताकद होती. अशी भाषा जी वाचकाला विचार करायला भाग पाडते, त्याला आतून जागे करते. त्यांचे शब्द म्हणजे जणू काही अग्नीचे स्फुलिंगच. आणि तिसरं वैशिष्ट्य उत्तुंग कल्पनाविलास. म्हणजे काय, तर त्यांची कल्पनाशक्ती अफाट होती. ते एखाद्या साध्या विषयातून सुद्धा काहीतरी भव्य दिव्य असं निर्माण करायचे, आणि हीच कल्पनाशक्ती त्यांच्या साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. आता पुन्हा एकदा येऊया त्या सर्वोच्च सन्मानाकडे, ज्याने त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर जणू काही कळस चढवला. ज्ञानपीठ पुरस्कार हा खरं तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या लेखनाचा एक गौरव होता. एक वर्ष जे मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं ते म्हणजे 1987. याच वर्षी संपूर्ण भारतीय साहित्य जगताने वा शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला सर्वोच्च सन्मानाने सलाम केला. मग प्रश्न येतो की त्यांना हा पुरस्कार का मिळाला? तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या संपूर्ण साहित्यिक योगदानासाठी. आपण आत्ताच जी वैशिष्ट्ये बघितली ना, तीच भावनाशीलता, तीच ओजस्वी भाषाशैली आणि तोच उत्तुंग कल्पनाविलास, हीच 3 वैशिष्ट्ये त्यांच्या या सर्वोच्च सन्मानाचं कारण ठरली. तर ही होती कुसुमाग्रजांची एक छोटीशी ओळख.
खरं तर त्यांच्या साहित्याचा सागर खूप मोठा आहे, अथांग आहे, आणि आपण तर फक्त किनाऱ्यावर उभे आहोत. पण जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो की कुसुमाग्रजांच्या या विशाल साहित्य विश्वातली अशी कोणती रचना आहे जी प्रत्येकाच्या मनावर कायमची कोरली गेली असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?